वडवली परिसरातील अनेक वीज ग्राहकांना मे महिन्याची दुप्पट तिप्पट वीज बिल आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। वाढीव वीज बिलाच्या विरोधात स्थानिक नगरसेविका पल्लवी संदीप लकडे यांनी नागरिकांसह महावितरणच्या कार्यालयात धाव घेत अधिकाऱ्यांकडे दाद मागितली। वडवली परिसरातील अनेक नागरिकांनी अद्याप स्मार्ट मीटर बसवलेले नसतानाही त्यांना अव्वाच्या सव्वा वीज बिल आले। सर्वसामान्य नागरिकांना इतकी मोठी वीज बिल भरणं शक्य नसल्यानं ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत। या प्रकरणी नगरसेविका पल्लवी लकडे आणि माजी नगरसेवक संदीप लकडे यांनी नागरिकांसह महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली। नागरिकांच्या तक्रारी ऐकून संबंधित मीटरची तपासणी करण्यात येईल आणि मीटरमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधित ग्राहकांची वीज बिल नियमानुसार कमी करण्यात येतील, असं आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती पल्लवी लकडे यांनी दिली आहे। आज आम्ही महावितरण केंद्रामध्ये एक समस्या घेऊन आलेलो आहे। जसं राज्यभर आपल्याला माहितीच आहे, स्मार्ट मीटर लागू करण्याचं जे चालू आहे सत्र, त्या विरोधात म्हणजे ज्यांचे मीटर ऑलरेडी चालू आहेत, चांगल्या स्थितीत आहेत, त्यांचेही मीटर बदलण्यात येत आहेत। आमच्याकडे अशा भरपूर कंप्लेंट्स आलेल्या होत्या की जबरदस्तीने हे मीटर बसवण्यात येत आहेत। शिवाय हे बसवूनही त्यांना हे बिल जास्तच येत आहे आणि जे मीटर जे जुने होते त्यांना तर अगदी दुपटी तिपटीने हे वीज दर वाढवून येत आहे। मान्य आहे की मे महिना होता, आपले एसीज फ्रीज वगैरे सतत चालू असतात, तरी सुद्धा ह्या सर्व गोष्टी खूप वाढीव दराने कन्झ्युमर्सना दिलेल्या आहेत। तर त्याच विरोधात आम्ही आज पत्र दिलेलं आहे महावितरणात। तर त्या मॅडमनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही हे लवकरात लवकर सॉर्ट करून आम्ही पुन्हा एकदा मीटरचं रीडिंग घेऊन ते वीज दर जे लागू केलेले आहेत ते कमी करून देण्यात येईल। जुने मीटर जे आहेत ते त्यांना डबल बिल आलेलं आहे। आम्हाला प्रभागातील नागरिकांचा गेले 10 दिवस झाले फोन येते, परंतु आम्ही सर्वांचा अंदाज घेतल्यावर आम्ही मॅडमना 2 दिवसापूर्वी फोन केलेला की आम्ही येतोय आणि प्रभागातील नागरिकांना कळवलं। परंतु जुने मीटरमध्ये एक असा वाद आहे की जुने मीटर हे परस्पर बदलत आहेत आणि स्मार्ट मीटर लावतात, त्यालाही लोकांचा विरोध आहे। तर आमचं म्हणणं एवढंच आहे की एखाद्याचं जुनं मीटर आहे तर चालू आहे तर त्याला हात लावू नका, बिल तर येणार आहे पण तुम्ही सक्ती करू नका। आणि सक्तीमध्ये पण यांनी आता नवीन काय केले, सगळ्या लोकांचा विरोध होतोय तर त्या विरोधामध्ये यांनी काय केले, जुन्या मीटरवाल्यांना डबल बिल देऊन टाकलेत। ज्यांना स्मार्ट मीटर आले त्यांना बिल जास्त आलेलं आहे, अपवाद आहेत काही लोक, परंतु जुन्या मीटरवाल्यांना डबल बिल दिले। आज मी वडवलीमध्ये म्हणजे शिवाजीनगर राहतो, तिथं मध्यमवर्गीय लोक राहतात आणि तुम्ही बघितलं असाल आमच्या इथं लाईट असो पाणी असो, सर्व लोक लाईट पाणी टायमावर भरतात, बिल भरतात, परंतु असं असतानाही डबल लोक बिल भरू शकत नाही। आणि आज आम्ही मॅडमकडे आले असता मॅडमने आम्हाला आश्वासन दिले की तुमचे ज्यांचे मीटर वाढलेले आहेत त्यांनी तुम्ही मला ग्राहक नंबरात त्यांचं नाव लिहून द्या, आमचा माणूस येऊन रीडिंग चेक करेल, त्यानंतर आम्ही बिल कमी करून देऊ। आमचे 2 मीटर आहेत, तर एक बिल 3,500 आहे, एक बिल 2,500 आहे, साधारण म्हणजे आमचं टोटल 6-6,500 बिल आम्ही मागच्या महिन्यात भरलं। आणि वाढीव एखादा 500-1000 रुपये आपण पकडू शकतो, गरमीचे आपण जास्त वापरू, 4च माणसं आहेत आम्ही, तरी त्याच्यामध्ये डायरेक्ट 10,000-17,000 टोटल बिल आले आम्हाला 2 मीटर पकडून। तर एवढं तर येणं शक्य नाही ना, आमचा वापर तेवढाच आहे।